नशिबात काय लिहिलं आहे हे सांगता येत नाही. असाच काहीसा अनुभव एकेकाळी मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत रिक्षा चालवणारे वरसाडे प्रभो येथील आबासाहेब संजय वामनराव पाटील यांच्या बाबतीत आला. कारण त्यांना स्वस्त धान्य मिळत नाही म्हणून पाचोरा पुरवठा विभागाकडे सतत चक्रा माराव्या लागतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वडसाडे प्रभो येथील तलाठाणं गावातील गरजू महिलांकडून 250 रुपये घेतल्याचा खळबळजनक खुलासा सत्यजित कडे बोलताना केलाय. ही परिस्थिती पाहता हारतो की चंद लकीरों का ये खेल है सब तकदीरों का, तकदीर है मैं क्या जानू मैं आशिक हूँ तकदीरों का असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मी आबासाहेब संजय वामनराव पाटील वरसाडे प्रभो पुरवठा ऑफिसला मी सातत्याने चक्रा मारून वेळेवर कधीच कामं झालेले नाहीयेत. माझ्यासारखं पोस्ट ग्रॅज्युएट माणसाला जर इतक्या वेदना सहन कराव्या लागतात तर मला अशी भीती वाटायला लागली की तालुक्यातले एखादी गोरगरीबचं कुटुंब असेल त्यांच्या काय दशा असतील असं हे माझ्यावरनं मला लक्षात आलंय. मी शासनाला एकच कळवू इच्छितो, मी आता तहसीलदार साहेबांची अपॉइंटमेंट घेतली होती. त्यांनी मला सांगितलं लेखी अर्ज द्या, तर तो लेखी अर्ज महिला त्या अर्जासाठी लागतील. त्या अनुषंगाने तो लेखी अर्ज त्यांच्याकडे मला सबमिट करता आला नाही. मी शासनाला एकच विनंती करेल, वरच्यापर्यंत कलेक्टर साहेबांनाही माझी विनंती आहे की ह्या पब्लिकचं ही जी पाचोरा तालुक्यातली जी पब्लिक आहे, गोरगरीब असतील, ज्यांचं विभक्तीकरण असेल, ज्यांना नवीन काढायचं असेल, त्यांच्या रेशन कार्डासाठी यांनी मदत करायला पाहिजे, हीच माझी विनंती आहे. मी सर्व पाचोरा तालुक्या वासियांच्या तर्फे शासनाचं अभिनंदन करेल जर त्यांनी हा उपक्रम राबवला तर. गाव ते ही योजना राबवली तर गावागावात हा, प्रत्येक गाव खेडोपाडी जर त्यांनी राबवली तर चांगली गोष्ट आहे. गावात सगळेच वंचित आहेत ना. येण्या जाण्याचा खर्च हा, आता लाडली बहीण योजनेसाठी शासनाने पैसे अर्थ संकल्पात आयोजित केल्यानंतर ते जाहीर केले. त्याला त्यांनी 250 रुपये महिलांकडून घेतले. खेड्यामध्ये सुविधा केंद्रावाले किती पैसे घेतात? सुविधा केंद्रापर्यंत ज्या महिला पोहोचल्या असतील त्यांना विचारा, पण मला जे माहिती आहे माझ्या गावामध्ये 250 रुपये वरसाडे प्रभो. कर्मचारी संख्या अपूर्ण आहे त्याच्यामुळे नाही, त्यांची संख्या अपूर्ण आहे तर आमच्यासारखं बेरोजगार आहे त्यांना भरा ना. आम्ही प्रकल्पग्रस्त आहेत. पैशाची मागणी होते, नाही, डिमांड नाही केली पैशांची, पण जी अवेलना होते ती चुकीची आहे. कर्मचारी स्टॉप कमी असेल, मी शासनाला एकच विनंती करेल की त्यांनी स्टॉप वाढवावा आणि ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या सुरळीतपणे सोडाव्या. महत्वाचा मुद्दा शाळेचे विद्यार्थी पण फिरतात, त्यांची कालमर्यादा शाळेचे विद्यार्थी फिरतायत, शाळेच्या विद्यार्थिनी फिरतायत, महिला फिरतायत, लोक फिरतायत. आज शेतामध्ये ज्याच्याकडे शेती आहे त्याच्या शेतात वाप आहे, तो त्याचं काम सोडून तो फिरतोय. आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती करतो, मी उपमुख्यमंत्री दोघं दादासाहेबांना विनंती करतो, अजितदादांना, मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, सरकार त्यांचंही वरती तोडकं मोडकं का ना जरी सपोर्ट घेऊन सरकार बसवलं असेल केंद्रामध्ये तर आमचे अनुयायी बसलेत. मी सीएम साहेबांना विनंती करतो, मी सीएम साहेब नावाने मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आवर्जून विनंती करतो, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष घालावं आणि या समस्या सोडाव्या. एवढं मी बोलतो, 2 शब्द थांबवतो. आज तहसील कचेरी पाचोरा या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे आम्ही आलो आणि त्या ठिकाणी गर्दी पाहता शासनाचं दुर्लक्ष आहे असं मला वाटायला लागलं. मी महाराष्ट्र राज्याचे सीएम साहेब, माझे जुने मित्र 1985 ला आनंद दिघे साहेबांकडे तेही बसायचे, मी बसायचो. मी वाशीवरनं दूध उचलायचो. मी आर्याचं म्हणजे महानंदाचं एजन्सी घेतलेली होती आणि साहेबांची रिक्षाचं स्टेपनी खराब झाली होती. साहेबांनी माझी स्टेपनी 8 दिवस वापरली होती. मी आवर्जून साहेबांना जुनी आठवण काढून देतो. साहेबांनी सगळ्या पब्लिकसाठी आणि या तालुक्याचा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. कारण दिघे साहेबांना जसे ते जवळ होते तसं मी पण जवळ होतो. साबीरभाई शेख त्यावेळेस आमदार होते, मी बदलापूरला माझं दुधाचं सेंटर होतं आणि माझे एकनाथ शिंदे साहेबांचे लक आणि फॅक्ट चांगला
ते या पदावर पोहोचले. मी शेती रिक्षा चालक होते. मी शेतीच आम्ही दोघं रिक्षा चालक होतो, पण त्यांचा लक ते सीएम साहेब झाले. मी शेती करतोय, पण मला समाधान आहे. जरी एकनाथ साहेब शिंदे झाले असतील मुख्यमंत्री, पण मीच मुख्यमंत्री झालोय असं मला कधी कधी भास होतो. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी या गोष्टींकडे लक्ष घालावं आणि हा विषय मार्गी लावावा.